नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी. महाराष्ट्रामध्ये नेमकं चाललंय तरी काय? तिकडे बीड जिल्ह्यामध्ये सर्वसामान्य माणसांनी जगायचं का नाही हा प्रश्न निर्माण झालाय. कारण एक कराड कोठडीत गेलाय, तो दुसरा कराड बाहेर आलाय. आता हे सगळे कराड कुणाच्या ना कुणाच्या तरी राजकीय वरदहस्तामुळं आपली दहशत, आपली गुंडगिरी, आपल्या सगळे चेले चपाटे यांना सर्वसामान्य माणसांच्या अंगावर सोडतात, दहशत माजवतात, त्यांना मारतात, वेळ प्रसंगी त्यांची हत्या करतात. तरी देखील या गुंडांना पोसणारे राजकीय नेते मात्र पूर्णपणे शांत बसून हे सगळं काही पाहत बसतात. शेवटी जेव्हा एखाद्याची हत्या होते, एखाद्याला अमानुष मारहाण होते, तेव्हा फक्त अधिवेशनामध्ये तुमच्या आमच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम करून त्याच्यावर चर्चा घडवून आणून बघा आम्ही कसा मुद्दा मांडला हे जगाला दाखवण्याचा प्रयत्न करतात. पण आज प्रश्न हाच उभा आहे या महाराष्ट्रासमोर की अरे या सर्वसामान्य जनतेला कुणी वाली उरलाय का नाही. कारण या राजकीय नेत्यांनी पोसलेले वाल्या आज सगळीकडे थैमान माजवत सुटलेत. तिकडे वाल्मिक कराड आणि त्याच्या चेले चपाट्यांनी खंडणी पोटी एकाच्या पोटावर लाथा मारून त्या व्यक्तीचा हाल हाल करून जीव घेतला. तर इकडं याच बीड जिल्ह्यातल्या एका खोक्यानं एका व्यक्तीचे 8 दात पाडून दुसऱ्या व्यक्तीच्या गुडघ्याची वाटी फोडून तिसऱ्या व्यक्तीला बॅटनं बेदम मारहाण करून आपली दहशत काय हे सगळीकडे दाखवून देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आता महाराष्ट्राला प्रश्न पडलाय की या नेत्यांकडे असे किती वाल्मिक कराड आहेत. कारण या वाल्मिक कराडांना पोसल्यानं आज सगळी जनता असुरक्षित झालीय. आज सगळ्या जनतेला भयभीत बनून जगावं लागतंय. अहो आम्ही सुखानं जगायचं का नाही हा प्रश्न आज जनतेनं सरकारला केलाय. म्हणून तर मी या लाईव्हचा विषयच घेतलाय. नेते हो, मुळातच कुणाच्या खोक्यात किती कराड लपलेत एकदाचे बाहेर काढा, जनतेला कळू द्या. नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण मगाचपासून जी चर्चा घडवून आणतोय, जे दुपारच्या लाईव्ह मध्ये पण आपण ऐकलं की एक वाल्मिक कराड ज्याला आता कुठेतरी कोठडीत टाकला, ज्याचे सगळे कारनामे ऐकून अख्खा महाराष्ट्र हादरला, तोच दुसरा वाल्मिक कराड मान वरती काढून मोठ्या थाटात मी चुकलो, मला माफ करा असं म्हणून प्रतिक्रिया द्यायला माध्यमांसमोर आला. हाच वाल्मिक कराड होता ज्यानं शरण येण्यापूर्वी एक प्रतिक्रिया दिली होती की माझा या खंडणीशी काही संबंध नाही, माझा संतोष देशमुख हत्येशी काही संबंध नाही. आज त्याचेच हात कसे रक्ताने माखलेले आहेत याचं उत्तर आपल्याला मिळालं. तोच तिकडं बीड मधल्याच शिरूर तालुक्यामध्ये एका पठ्ठ्या कसला हा खोक्या आहे. या खोक्यानं राजकीय वरदहस्ताच्या जोरावर आणि जीवावर सर्वसामान्य माणसांचे गुडघे फोडायला, पाय तोडायला अजिबात कसूर केली नाही आणि आपली दहशत माजवत सुटला. खरं तर आज या सगळ्या नेत्यांना मला या लाईव्ह मधून हाच प्रश्न करायचा आहे, हाच सवाल विचारायचा आहे. अहो असे किती वाल्मिक कराड तुमच्याकडे आहेत? मी तर म्हणतो प्रत्येक नेत्यानं आपल्याकडचा वाल्मिक कराड कोण हे एकदा जाहीर करून टाका, किंवा जेवढे राजकीय नेते आहेत ना त्या सगळ्यांनी एक यादीच जाहीर करा आणि ती सरकारच्याच वेब पोर्टलवर टाका, जेणेकरून आम्हाला कळेल अमुक तमुक नेता त्याचा वाल्मिक कराड हा, अमुक तमुक नेता त्याचा वाल्मिक कराड हा. म्हणजे तुमच्याकडच्या वाल्मिक कराडची यादी एकदा आम्हाला कळाली की अख्ख्या महाराष्ट्राला हे कळून चुकेल की यापासून बाबा आपल्याला सावध राहायला पाहिजे. अहो कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा या प्रश्नावरनं सुरू झालेला हा सगळा गदारोळ महाराष्ट्र थांबणार नाही इथपर्यंत आलाय. याचं उत्तर मी शेवटी देणार आहेच. पण सुरुवातीला आज जे काही कारनामे
वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून बाहेर आले ना, त्याचं नाव आहे पार्टी, खोक्या, गोल्डमॅन, सतीश भोसले. अरे काय केलं यांनी? यांनी बॅटनं एकाला ठोकले. यानं काय केलं? यानं गुडघ्याची वाटी फोडली. यानं काय केलं? यांनी 8 दात पाडले. यानं काय केलं? त्याचे प्रताप अजून बाहेर येतीलच, एक एक करून तुमच्यापर्यंत मी पोचवत राहीन. म्हणजे आम्ही फक्त वाल्मिक कराड कुठं कोणी पोचलेत त्यांचे सगळे दहशतीचे कारनामे जनतेला ऐकवत बसायचे, आणि यांनी मात्र दात वर काढून हा आमच्या जवळचा आहे असं म्हणून पुन्हा त्यालाच कशी साथ देता येईल याचा प्रयत्न करायचा. हे आता खूप झालं. कारण या खोक्या भाईनं सुरेश धस यांच्या जवळचा अशी दहशत निर्माण करून नको ते उद्योग केले. सगळ्यात पहिल्यांदा याचा व्हिडिओ जो बाहेर आला तो सांगतोय 1.5 वर्षापूर्वीचा आहे, कोणी म्हणताय 3 महिन्यापूर्वीचा आहे. अहो तो 1.5 वर्षापूर्वीचा असे ना, नाहीतर 200 वर्षापूर्वीचा असणार, आम्हाला काय घेतलं नाही. त्यानं काय केलं ना ते जेव्हा बाहेर आलं ते बघून सर्वसामान्य माणसाला सुद्धा बघता येणार नाही अशी अवस्था झाली. एक गोर गरीब आनंदगाव म्हणून शिरूर तालुक्यातलं एक छोटस गाव, त्या रस्त्याकडेला झोपडीत राहणारा हा माणूस राधेश्याम भोसले, त्याला तुम्ही उचलून आणता आणि त्याला बदडता एका कारखान्यावर नेऊन, ते पण कपडे काढून. नुसते कपडे नाही काढलेत तुम्ही, अहो तुम्ही कायदा आणि सुव्यवस्थाच वेशीवर टांगली, तिची लक्तर वेशीवर टांगली. परवाच तो प्रतीक घुले संतोष देशमुखांच्या तोंडावर त्यांनी लघुशंका केली, तेव्हाच मी म्हटलं होतं हा प्रतीक घुले संतोष देशमुखांच्या तोंडावर त्यांनी लघुशंका नाही केली, हा सरकारच्या या भोंगळ कारभारावर मुतलाय. हा प्रतीक घुले या निष्क्रिय सरकारवर मुतलाय. हा प्रतीक घुले या सरकारनं कायदा सुव्यवस्था जी उत्तम ठेवायला पाहिजे होती तिच्यावर मुतलाय. त्यामुळे हे असे सगळे चेले चपाटे ज्या टोळीतून तयार झाले त्या टोळीचे म्होरके म्हणजेच हे वाल्मिक कराड आणि या खोक्या भाई. असे किती खोक्यात किती तरी दडलेत प्रत्येक राजकीय नेत्याकडं, ते खोके बाहेर काढा आता. कारण की या खोक्यातल्या दडलेल्या खोक्या भाईंना बाहेर काढून यांना एका ठोक्यात परत जेलमध्ये टाकलं पाहिजे, तरच कुठे ना कुठेतरी हा सगळा प्रकार थांबेल, नाहीतर हे शक्य नाही. कारण आज या नेत्याचा वाल्मिक कराड बाहेर येतोय, उद्या त्या नेत्याचा वाल्मिक कराड बाहेर येतोय. अहो महाराष्ट्रात फक्त या वाल्मिक कराडनं जे काही कारनामे केले तेच फक्त आहेत का हो? विकास कुठं आहे? चर्चा कुठं आहे? पाण्याचा प्रश्न, ट्रॅफिकचा प्रश्न, आपल्या शेती मालाचा प्रश्न, हमी भावाचा प्रश्न, इतकंच नव्हे गोरगरिबांच्या बेरोजगारीचा प्रश्न, हे सगळे प्रश्न राहिले बाजूला. शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत, पोटात 2 वेळ खायला अन्न नाही पडत त्यांच्या, अन्नदाता म्हणतो आपण त्याला, आणि त्यांची इतकी वाईट अवस्था की ते कुठेतरी झाडाला लटकून घेतात, कुठेतरी कीटकनाशक पितात आणि स्वतःचं जीवन संपवतात. आणि ही कराड खोक्या भाई सारखी माणसं, या राजकीय नेत्यांनी पोचलेली हे गुंड सगळे, हे सगळे मिळून उरल्या सुरल्या सर्वसामान्यांना संपवतात. आज संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी काय म्हणाली माहितीये? तिने तिच्या वडिलांनी हाल हाल करून ज्यांना जेव्हा मारत होते ना, तेव्हा शेवटचे शब्द काय होते ना, हे आज प्रत्यक्षात सांगितले. काय होते माहितीये? मला माझ्या मुला मुलींसाठी जगू द्या, मला माझ्या गावासाठी जगू द्या, हे त्यांची शेवटचे शब्द होते. पण हे शब्द कुणाच्या कानावरच पडले नाहीत. चिंचोलीतल्या कुठल्या तरी गायरानात त्या घुल्याच्या शेतीत त्यांना तिथं हाल हाल करून मारत होते. सगळी निर्जन वस्ती, कुणीही आजूबाजूला नाही. आणि अशा ठिकाणी संतोष देशमुखांना मारताना तुम्ही त्यांचे व्हिडिओ काढताय, त्यांची पॅन्ट काढताय, त्यांचा शर्ट ओढताय, त्यांना फायटरनी ठोकताय, त्यांना लोखंडी रॉडनी ठोकताय, त्यांना पायपानी बदलताय, त्यांची पाठ सोलवटताय. अहो 1.5 लिटर रक्त अंगातच साकळलं, बाहेर आलंच नाही. एवढी हाल हाल करून निर्घृण हत्या करणारे हे चेले चपाटे कुणाच्या जीवावर सगळे आले हे? अहो या वाल्मिक कराडच्या जीवावर सगळे पुढे निर्माण झाले. आणि या वाल्मिक कराडला पोसलेले हे धनंजय मुंडे,
या मुंडेंचेच हे गुंडे सगळे, असे हे सगळे राजकीय नेते, या राजकीय नेत्यांमुळं या वाल्यांची सगळी रांग आज अख्ख्या महाराष्ट्रात लागलेली दिसून देते. तिकडं सुरेश धस स्वतःच ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं काढायचं वाकून, असे हे सगळे नेते. या सुरेश धसांना कधीही विचारा, माझं सगळं ओपन, खुली किताब. आणि आत घुसलो ना आपण किताबात त्यांच्या, की संजय सिंघानिया आठवत नाही, गजनी. अरे पण आज तुमच्याच सगळ्या त्या टोळ्यांच्या म्होरक्यांनी काय उद्योग केले हे जेव्हा व्हिडिओ बाहेर आले, तेव्हा सुरेश धस तुम्हाला काय झालं? तेव्हा का मुख गिळून गप्प बसलात? आता फक्त माझा कार्यकर्ता आहे म्हणायचंय का? तर डिनाय करता येत नाही ना. नाही म्हटलं तरी दुखतंय आणि हो म्हटलं तरी दुखतंय, अशी परिस्थिती तुमची. धनंजय मुंडेंनी हेच केलं, माझा निकटवर्तीय एवढं म्हणूनच थांबले. आणि पुढं पुढं सगळी वाट लागली. वैभवी म्हणाली आहे, खंडणी कुणासाठी मागितली होती आणि ती खंडणी कुणाकडे जात होती याचा देखील तपास व्हायला पाहिजे. आणि ती ज्यांच्याकडे जात होती किंवा ज्यांच्यासाठी मागितली होती त्यांना या प्रकरणामध्ये सह आरोपी केलंच पाहिजे. या सुरेश धसचं पण हेच आहे. सुरेश धसांनी काय केलं? राजकीय स्वार्थापोटी फक्त आकाची खुर्ची बीड जिल्ह्याची मिळवण्यासाठी वाल्मिक कराडच्या खांद्यावर बंदूक ठेवून धनंजय मुंडेंना गोळ्या मारत सुटले. पण आज सुरेश धस तुमचं काय झालं? तुम्ही पण खोक्या भाईच्या रूपानं वाल्मिक कराड पोचलात, जो आज अख्ख्या महाराष्ट्रानं पाहिला. काय केलं हो तुमच्या खोक्या भाईनं? हरणाच्या शिकारीचा नाद त्याला. एक हरणाचं पाडस त्यानं लावलेल्या वाघरीत सापडलं. शेत भलत्याच, वाघर तुमची, शिकार करणार तुम्ही. तेव्हा त्या शेतकऱ्याने सांगितलं, बाबा आमच्यावर आळ यायचा, असला उद्योग करू नको. तर इतकं मारलं की दात पाडलेत त्याचे. त्याचं पोरगं सोडवायला आलं तर त्याला लंगडं करून टाकलं तुम्ही, गुडघ्याची वाटी फोडून टाकलीत तुम्ही त्याची. आज अख्खा शिरूर ग्रामस्थ, शिरूर कासाचे ग्रामस्थ शिरूर पोलीस ठाण्यासमोर जमाव जमलाय सगळा. त्याला पहिले आत घ्या, या खोक्याला खोक्यात घाला आणि मोका साधून त्याला मोका लावा. कारण ही वाल्मिक कराड आणि ही खोक्या भाई यांची लायकी फक्त कोठडीत राहण्याची आहे. ही माणसं असूच शकत नाहीत. ही माणसं असूच शकत नाहीत. बॅटनं बदललेला, बॅटनं अमानुष मारहाण करतानाचा व्हिडिओ महाराष्ट्रानं पाहिला. अहो विवळतोय, बोंबलतोय, ओरडतोय, आयो बाबो म्हणतोय तो, तरी तुम्हाला त्याबद्दल दया येत नाही. तुम्ही कारण सांगताय भलतच छेडछाडीचं. तुम्ही केलंय भलतच. कुठल्या तरी मुकादमाच्या नादी लागून त्याला त्या मुकादमाने अपहरण करून तुमच्यापर्यंत आणला आणि तुम्ही उचलून बदललात. म्हणजे त्याला फक्त उचलची फिकर आणि तुम्हाला उचलीत निम्मे किती उचल मिळेल त्याची फिकर. कुणाला उचलायचा फक्त सांगा, एवढंच. अहो संत देशमुख प्रकरणात हेच केलं यांनी, या सगळ्या चेल्या चपाट्यांनी. ज्यांनी उचल दिली नाही त्याला उचलायचा आणि टाकळी गावाजवळील पाची आंबामध्ये न्यायचा, तिथं निर्जन वस्ती, तिथं बदड बदड बदडायचा, ठोकायचा आणि मग तो संभाजी बसे पण ते बघून मुकादम झाला. ही सगळी मुकादम की इकडं पण तेच आणि तिकडं पण तेच. हा खोक्या भाई काय करतोय? झापेवाडी म्हणून गाव आहे, त्या झापेवाडीच्या फाट्यावर याचं पत्र्याचं शेड आहे आणि पत्र्याच्या शेड मध्ये एसी, लक्झरियस सगळं. आणि तिथं बसून हुकूम सोडतो हा. आणि 10-15 गाड्या याच्या दारात. याचा रुबाब थाट त्या वाल्मिक कराड सारखा. सीआयडीला कसा शरण आला तो गाडीतनं, कोणाच्या? शिवलिंग मोराळ्याच्या. याच्या दारात 7-8 गाड्या आहेत. आता मालमत्ता जप्त होणारच आहे, त्यात त्या गाड्या निघालेत त्याच्या. हायवा काय, इंडिवर काय, स्कॉर्पिओ काय, काय काय आवतात नावं पण लक्षात येत नाही. एवढ्या गाड्या आपण बघितल्यातच कधी. एवढ्या गाड्या, मर्सिडीज काय काय बरंच काय काय. प्रॉपर्टी तर भलतीच, ती तर विचारूच नका. जमीन, फ्लॅट, आणखी बरंच काय काय. तसंच ह्याचं, हा एका चौकात एका गाडीतनं उतरतो, दुसऱ्या चौकात दुसऱ्या गाडीत चढतो. स्कॉर्पिओतनं उतरायचं आणि दुसऱ्या चौकात गेल्यावर इंडिवर मध्ये चढायचं. सगळ्या गाड्यांचा सगळा डॉलरा घ्यायचा, माग ताफा घ्यायचा आणि एखाद्या अख्ख्या गावात फेरफटका मारायचा, काच खाली करून हात जोडून, खोक्या भाई खोक्या भाई. आणि खोक्या भाई काय करतोय? देतोय खोके आणून राजकीयवर धास्त असलेल्या माणसांना. आणि ते पण त्याचा वापर करतात. का? तर निवडणुकीत दोन्ही गोष्टी लागतात, खोके पण लागतात आणि ठोके पण लागतात. त्यामुळे हे सगळं जे काही गुंडगिरीचं सगळं जे माजलेलं स्तोम आहे ना, याचे मूळ सूत्रधार राजकीय नेते आहेत.
या राजकीय नेत्यांनी यांना जर पोचलं नसतं, निवडणुकीपुरतं यांना वापरून इतर वेळी यांना मोकळीक दिली नसती ना, तर आज त्याची गुडघ्याची वाटी फुटली नसती, त्याचे दात पडले नसते, त्यानं बॅटनं मार खाल्ला नसता आणि इकडं संतोष देशमुखांचा हाल हाल करून जीव गेला नसता. एवढी वाईट परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली आहे. काय बाता मारत होतो आपण एकेकाळी, काय बिहारला नाव ठेवायचो, आज बिहार नाव ठेवत असेल, आपला महाराष्ट्र होऊ नये रे बाबा, अशी परिस्थिती निर्माण झाली. अहो कशाला दुसऱ्याशी तुलना करताय, आपली परिस्थिती बघा जरा. फक्त बीड जिल्ह्यातच नाही, बऱ्याच ठिकाणी काय काय घडतंय. अहिल्यानगरची बातमी आलेलीच आहे. आणखी बरंच पुण्यात तर बोलायलाच नको. मी जो काय बाता मारतोय ना पुण्यात बसून, या पुण्यात पण काही कमी नाहीये. पुण्यात पण तेच आहे, दुसरं काहीच नाही. कोयता गँग आमच्याकडे आहेच. गाड्या रात्री फोडायच्या आमच्याकडे चालतच. गाड्या रात्री पेटवून द्यायच्या आमच्याकडे आहेच. कुठं कुणाला चाकून भुसकून मारायचं, अत्याचार करायचे, बसमध्ये नेऊन अत्याचार करायचा, सगळं आमच्याकडे पण आहे. आम्ही काय धुतल्या तांदळासारखं नाही. पुणे तिथे काय उणे काय नाही, इथं पण तेच चालतं. बीड काय पुणे काय सगळीकडेच. महाराष्ट्रातला कुठला जिल्हा ठेवला नाही यांनी, या नेत्यांनी, की यांनी यांचे वाल्मिक कराड पोचले नसतील. या वाल्मिक कराडांच्या यासारख्या सगळ्या टोळ्या या महाराष्ट्रभर कार्यरत आहेत. हे सगळे काय करतात माहितीये, फक्त खेळवतायत आपल्याला. आपल्यातला एक एक माणूस कमी होतोय संतोष देशमुखांसारखा, जो सेवाभावी वृत्तीचा, जो गावासाठी झटणारा, जो गावचा विकास करण्यासाठी प्रयत्न करणारा. त्यांना असली माणसं नको आहेत, त्यांना ही असली पाहिजेत, यांच्या टाचेखाली राहणारी आणि आपल्यावर तुटून पडणारी. फक्त मतदानाच्या दिवशी मतदार राजा म्हणून हातपाय जोडतात आणि नंतर यांच्या गुंडांकडून याच मतदार राजाचे हातपाय तोडतात. असे हे सगळे राजकीय नेते. आता एखादा हात वर करून म्हणेल मी तसा नाहीये, माझ्याकडे वाल्मिक कराड नाहीये, माझा याच्याशी काही संबंध नाहीये, मी सर्वसामान्यांसारखा जगतो. मान्य आहे. किती असतील असे, हाताच्या बोटावर मोजणारे ना. अहो तुमची यादी जेव्हा निवडणुकीच्या वेळी उभे राहता ना उमेदवारीला, तेव्हा तुमच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यांची यादी येते ना, तेव्हा कळतं आम्हाला की तुम्ही किती उद्योग करून आमदारकीन खासदारकीला उभं राहताय. ते काय काय गुन्हे तुमच्यावर दाखल असतात. हत्येचा प्रयत्न, विनयभंग, बलात्कार, अत्याचार सगळे असते तुमच्यावर दाखल. आणि तरी तुम्ही मोठ्या थाटात आणि मोठ्या तोऱ्यात उभं राहता आणि आम्हाला पर्याय नसतो म्हणून आम्ही तुम्हाला निवडून देतो. आणि निवडून आल्यानंतर तुम्ही आम्हालाच परत वरती शिकवता, तुझ्या एका मतानं नाही रे बाबा मी निवडून आलो. अरे काय बोलताय तुम्ही. या सगळ्या गुंडांना पोसून आज महाराष्ट्राची उत्तमाची वीण उसवली तुम्ही. पूर्वी पण नेते होते महाराष्ट्रात. याच महाराष्ट्राची राजकीय संस्कृती आज दिल्लीपर्यंत तिचं गुणगान गायलं जातं. यशवंतराव चव्हाणांसारखं जे उत्तम व्यक्तिमत्व, त्यांचं नाव आजही घेतलं जातं. इतके उत्तम नेते याच महाराष्ट्रात घडून गेले. पण आज आमच्या महाराष्ट्राला ही कीड लागलेली आहे राजकीय नेत्यांनी पोसलेल्या गुंडांची. आणि हीच कीड जी बीडला लागली, हीच कीड पुण्याला लागलीये, हीच कीड इतर जिल्ह्यांना लागली. प्रत्येक जिल्ह्यात या नेत्यांनी आपापले वाल्मिक करार तयार करून ठेवलेले आहेत. ते जेव्हा त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात ना, तेव्हा यांचा थैमान माजतो आणि हाय ना आपल्या माग आपला आका असं म्हणून आपल्याला अक्षरशः संपवायला लागलेत. सुरेश धस त्या खोक्या भाईचा आका आणि धनंजय मुंडे त्या वाल्मिक कराडचा आका. सगळं करून नामानिराळे राहणारे हे माणसं फक्त राजीनाम्यापर्यंत. 84 दिवस या वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंचा काहीच संबंध नव्हता आणि तुम्हाला परवा कळालं की तो त्यांच्या अत्यंत जवळचा आहे म्हणून. अख्ख्या महाराष्ट्राच्या प्रत्येकाच्या हातातल्या मोबाईल मध्ये धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडचे किती संबंध आहेत, किती जवळचे संबंध आहेत, याचे व्हिडिओ, याचे रील, याचे फोटो अख्ख्या महाराष्ट्रात व्हायरल झाले. तेव्हा तुम्हाला दिसलं नाही यांचा संबंध होता म्हणून. सातपुड्या बंगल्यावर याच सुरेश दासांनी सांगितलं होतं काय, की सातपुडा बंगल्यावर 100% ही डील झालेली आहे. अवादा कंपनीचे सगळे अधिकारी, तो नितीन बिक्कड, धनंजय मुंडे, वाल्मिक कराड
तिर्री नाही, दुर्री सगळं झालं होतं. मुख्यमंत्र्यांनी मुलाखतीत सांगितलं काय? सातपुडा बंगल्या संदर्भातल्या बैठकीचा पुरावाच हाती लागलेला नाही, काहीच सापडलं नाही. लोक भावनांवर चालतात आणि प्रॉसिक्युशन हार्ड एव्हिडन्सवर चालतो असं उत्तर दिलं त्यांनी. आता मला हाच प्रश्न विचारायचा आहे, जेव्हा मुख्यमंत्र्यांचं उत्तर सुरेश दसांना सांगितलं तेव्हा सुरेश दसांनी हात वर करून काय सांगितलं माहितीये? आता मुख्यमंत्र्यांनीच हे उत्तर दिलं त्यावर मी काय बोलणार? म्हणजे मग तुमच्या डायरीत जे तुम्ही लिहिलंय ते खोटं आहे का? 5 जानेवारीला याच पुण्यात तोंड वर करून तुम्ही म्हटला होता जन आक्रोश मोर्चामध्ये की जर हे सातपुड्या बंगल्यावरचं डील खोटं निघालं तर मी 300 गायींचा गोठा आहे तो 1000 गायींचा करीन आणि तिथं धारा काढत बसीन म्हणून. का? गोठा करायची तयारी केलीत का तुम्ही आता? कारण की देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच म्हटलंय सातपुडा बंगल्यावर काय घडलं याचा पुरावाच सापडलेला नाही. आणि तुम्ही तर म्हटलेलं आहे की जर हे सत्य नसेल, हे खोटं असेल तर मी गोठा बांधीन म्हणून. आता सुरेश तुमच्याकडनं उत्तर पाहिजे. आणि राहिल्या तुमच्या खोक्याच्या दहशतीची. असे किती खोके तयार केले तुम्ही तुमचं तुम्हालाच माहिती. कारण की तुमच्याबद्दल पण बरंच काय काय ऐकलेलं आहे. तुमच्याबद्दल बरंच काय काय या आधी पण देखील आलेलं आहे. पण संतोष देशमुख हत्या प्रकरणात तुम्ही जे लीड घेतलं आणि ते प्रकरण धसास लावण्यासाठी तुमच्या आडनावासाला साजेस धसास लावण्यासाठी जे प्रयत्न केलेत ना त्याबद्दल महाराष्ट्राने तुमचे आभार मानले. पण आज याच महाराष्ट्रानं तुमच्या वाल्मिक करारचे सगळे कारनामे बघून हात जे काही जोडले होते ना ते आता पूर्ण बाजूला केले. का? तर तुमच्या खोक्या बाईंनी काय केलंय ना याचे कारनामे आज प्रत्यक्ष समोर आले. दुपारी लाईव्ह मध्ये मी सगळं मांडलंय त्या खोक्या बाई विषयी. हा खोक्या बाई काय आहे? गळ्यात सोनच सोनं, हातात सोनं, कुठून आला पैसा? गाडीत, चालत्या गाडीत डॅशबोर्डवर नोटांची बंडल सजवतोय, ती पण कशी? हाताने ठेवून नाही, टाकून. 1 2 3 कुठून आला पैसा? मुंबईच्या पंचतारांकित हॉटेलमध्ये हा पट्ट्या राहतो, कुठून आला पैसा? हेलिकॉप्टर मधून एंट्री करतो, कुठून आला पैसा? नेत्यांच्या रॅलीत याच्या गाड्या असतात, गाड्याच्या गाड्यांचा ताफा, कुठून आला पैसा? अहो प्रत्येक नेत्यानं असा एक वाल्मिक कराड आणि खोक्याबाई पोचलेलाच आहे. आणि या पोचलेल्या गुंडांमुळं, या पोचलेल्या सगळ्या या त्यांच्या टोळ्यांमुळं आज जनतेच्या डोळ्यांत धुळफेक होतीये. त्याचं उत्तर द्या. म्हणून तर मी मागासपासून म्हणतोय ना की तुम्ही तुमची एकदा यादी डिक्लेअर करा, एकदाच बाहेर काढा, जनतेला कळू द्या की कुणाकडे कसा वाल्मिक कराड आहे तो. आता जर हा प्रश्न पडला की महाराष्ट्राच्या जनतेला काय आता एकेका नेत्याला धरून विचारायचं का की तुमचा वाल्मिक कराड कोण आहे बाबा आधीच सांग म्हणून? अहो कधी तुम्हाला म्हणजे मला एक प्रश्नच पडतोय, महाराष्ट्राची एवढी उत्तम राजकीय संस्कृती ज्या विधानसभेमध्ये, ज्या विधान परिषदेमध्ये आतापर्यंत मोठमोठ्या दिग्गज नेत्यांनी आपली ताकद लावून सर्वसामान्य जनतेच्या प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला, विकासाचा प्रयत्न केला, आज त्याच विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये चर्चा काय होते माहितीये? या खोक्याबाईची, त्या वाल्मिक कराडची. यानं काय केलं, त्यानं काय केलं, यानं कसं मारलं, त्यानं कसं मारलं, हा कुणाच्या जवळचा, तो कुणाच्या जवळचा, यांनी कशी संपत्ती जमवली, त्यांनी कशी संपत्ती जमवली. म्हणजे आम्ही काय तुम्ही पोचलेल्या गुंडांच्या सगळ्या कारनाम्यांच्या विषयी माहिती घेण्यासाठी विधान परिषद आणि विधानसभा बांधलंय का? ते विधान भवन बांधलंय कशाला? अहो आमचे प्रश्न तुम्ही घेऊन मतदारसंघातले त्या ठिकाणी मांडाल आणि ते सोडवण्यासाठी प्रयत्न कराल अशी माफक अपेक्षा असते. म्हणून 5 वर्ष आम्ही तुम्हाला निवडून दिलेलं असतं. काय करता तुम्ही? गदारोळ, तहकूब, लेन मध्ये जा, याला शिव्या दे, त्याला बोल आणि मग ती वाक्य वगळायची, अनपार्लमेंटरी वर्ड्स. So we are remove these sentences and words from the work of today. विधान भवन and विधान परिषद असेंब्ली. अरे काय करता तुम्ही? या तुमच्या सगळ्या पोरकट खेळांमुळं आज अक्षरशः बाजार मांडलाय तुम्ही. विधान भवनाच्या पायरीपासून जे तुम्ही सुरू करता त्या अगदी आतपर्यंत महाराष्ट्राच्या विकासाच्या प्रश्नावर शून्य, काही चर्चा नाही. महाराष्ट्रातल्या प्रलंबित विकासाच्या प्रश्नांवर शून्य, काही चर्चा नाही. महाराष्ट्रातल्या अत्याचारावर,
महाराष्ट्रातल्या सगळ्या भ्रष्टाचारावर, महाराष्ट्रातल्या नको त्या उद्योगांवर चर्चा शून्य, काही उत्तर नाही. आणि मग तुम्हीच बाहेर येऊन परत निवडणुकीच्या वेळी म्हणणार एवढे प्रश्न विचारले मी, तेवढे प्रश्न विचारले मी. अरे काय प्रश्न विचारून उपयोग आहे? किती उत्तरं मिळाली ते सांग पहिले. या तुमच्या सगळ्या अशाच वागण्यांमुळे ना आज हे सगळे गुंडपुंड पोचले गेले. अहो, विधान भवन आणि विधान परिषद सभाच्या गृहाच्या बाहेर देखील ना लेनमध्ये, लॉनमध्ये, त्या आवारात कितीतरी गुंड मोकाटपणे फिरत असल्याचं दर्शन महाराष्ट्रानं याच्या आधी देखील घेतलेलं आहे. कुणी पोचलं या सगळ्या गुंडशाहींना? आणि कशाला पाहिजे तुम्हाला हे सगळे? तुमच्या निवडणुकांपुरता खेळ खेळण्यासाठी? पण नंतर हीच मोकाट सुटलेली माणसं सर्वसामान्य माणसांच्या जीवाशी खेळतात, त्याचं काय? अहो, आम्हाला जगू द्या ना सुखानं, शांततेत जगू द्या ना. रोज टेन्शन खाली, रोज घरातली व्यक्ती विचार करत असते, घरातलं कुटुंब, आज माझा माणूस व्यवस्थित घरात सुखरूप येईल का नाही, नाही सांगता येत. उत्तर नाही मिळत त्याला. का असं? कधी कोण कुठं गोळीबार करल, कधी कोण कुठं कुणाचा खुनाचा प्रयत्न करल, कधी कोण कुणाला मारल, याचा नियमच राहिला नाही. मूलभूत प्रश्न राहिले बाजूलाच. पाण्याचा प्रश्न, घरांचा प्रश्न, ट्रॅफिकचा प्रश्न, रस्त्यांचा प्रश्न, यांच्याशी काही घेणं देणंच राहिलं नाही तुम्हाला. नागरी समस्यांचा काही तुम्हाला मागमूसच नाही. मागचं विधानसभा विधिमंडळ अधिवेशन गाजलं ते पण याच तुमच्या गुंडापुंडांनी केलेल्या उद्योगांमुळं, आणि आता सुद्धा विधानसभेचं किंवा विधान परिषदेचं अधिवेशन गाजतंय याच तुमच्या गुंडांच्या कारनाम्यांमुळे. हे हैवान कसे बनले, हे बकासूर कसे बनले, हे बाहुबली कसे बनले? अहो, बनवले गेले म्हणून बनले, बनवले गेले म्हणून बनले. यांना पाठबळ तुम्ही दिलत, बारीक सारीक गोष्टीत दुर्लक्ष केलं, आणि नंतर हेच तुमच्या डोक्यावर बसून मिऱ्या वाटायला लागले, आणि नंतर तुमच्या हाताबाहेर गेले, आणि मग जनतेमध्ये घुसून वाटेल ते करू लागले. त्या खोक्यावर काही कमी गुन्हे दाखल आहेत? अमळनेर, शिरूर, अहिल्यानगर मधलं शेवगाव पोलीस स्टेशन जाऊन बघा. फिर्यादी, हत्या करण्याचा प्रयत्न, मारहाण, कौटुंबिक संपत्ती बळकावणे, फसवणूक, खोट्या कागदपत्रांचा वापर, शासकीय कर्मचाऱ्यांना धमकी, खोटी साक्ष, खोटे पुरावे सादर करणे. काय तो वाल्मिक कराड, दहशत माजवणे, सार्वजनिक शांततेचा भंग करणे, खुनाचा प्रयत्न, अपहरण, खंडणी, खुनात सहभाग, दमदाटी. अहो, किती एका सुद्धा गुन्ह्यात हे आत नाहीत, हे खोक्यात जातच नाहीत. खोक्यातनं बाहेर आले कारण की त्या खोक्यावर लेबल ना या तुमच्या राजकीयांचं असतं. म्हणजे खोके ठेवलेत आणि खोक्यावर लेबल धनंजय मुंडे. आत खोकं उघडलं की दिसतं वाल्मिक कराड, बंद कर रे बाबा. सुरेश धस, खोकं उघडलं की दिसतं खोक्या भाई उर्फ सतीश भोसले, बंद कर रे बाबा. असे सगळे खोके ठेवलेत आमच्या समोर, जनतेसमोर मांडून, आणि त्या खोक्यात हे तुमचे गुंड तुम्ही पोचलेत, आणि या गुंडांनी त्यांच्या टोळ्या पोचल्यात, आणि आज ह्याच टोळ्या आमच्यासारख्या सर्वसामान्य माणसांचा जीवाचा चोळामोळा करतात. त्यांना मारतात, त्यांना बदडतात, त्यांच्या आगतिकतेचा फायदा घेतात. कोण गेलो हो संतोष देशमुखांना पाहायला तुमच्यातलं? किती जण? कोणी 10 दिवसांनी, कोणी 20 दिवसांनी, कोणी 50 दिवसांनी, कोणी 70 दिवसांनी. अहो, उपकार केलेत काय तुम्ही संतोष देशमुखांना घरी जाऊन त्यांचं सांत्वन केलं तर? उपकार केलेत? जाताना ताम झाम आणि कॅमेरे घेऊन दाखवायला, बघा बघा मी आलोय म्हणून. त्या चंद्रशेखर बावनकुळे, अहो तुमचा बूथ प्रमुख होता तुमच्या पक्षाचा संतोष देशमुख. एकदा तरी गेलात का त्याच्या घरी जाऊन सांत्वन केलं का? भेट दिलीत का त्यांना? अहो, पक्षाचा माणूस मारलाय, किती ताकदीने तपास करायला पाहिजे होता. कुणी असो, पहिल्यांदा धरला पाहिजे होता. मग तो नेता असो नाही तर आणखी गुंड असो. इतके दिवस लावलेत तुम्ही त्यांचा राजीनामा घ्यायला, आणि त्याच धनंजय मुंडेंच्या या प्रकरणाला मिटवण्यासाठी तुम्ही सुरेश धसला बोलवताय आणि परत म्हणताय मिटवून घ्या म्हणून. अहो, लाज वाटली पाहिजे आपल्याला. आपण एका पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहोत. आपल्याच पक्षाच्या कार्यकर्त्याला, बूथ प्रमुखाला हाल हाल करून मारलाय,
आणि ते प्रकरण मिटवण्यासाठी तुम्ही दोघांना समोरासमोर बसवायचा प्रयत्न करताय. अहो, कुठं गेली नीतिमत्ता आणि नैतिकता? नैतिकतेच्या बाता फक्त राहिल्या. त्या नैतिकतेतला न तरी आहे का तुमच्याकडे शिल्लक? आमच्याकडं तुम्ही दिलेल्या नळाला पाणी नाही आणि तुमच्याकडं नैतिकता शब्द लिहायला न नाही. धनंजय मुंडेंच्या पत्रात नैतिकता शब्द सोडा न पण नाही. वैद्यकीय कारणास्तव आणि फोटो बघून व्यथित झालो. 84 दिवस लागले का डोळ्यातनं पाणी यायला? पोस्टमार्टम रिपोर्ट बाहेर आला होता 4 दिवसांनी. 56 व्रण, काळं निळं पडलेलं शरीर, 1.5 लिटर साकळलेलं रक्त. ही नुसती माहिती ऐकली असती ना तरी राजीनामा दिला असतात. संतोष देशमुख यांची क्रूर हत्या केली. त्या क्रूर हत्येमध्ये वाल्मिक कराडचं नाव आला क्षणी, अरे हा तर माझ्या जवळचा आहे, ह्यांनी केलाय हा उद्योग, राजीनामा दिला असतात. नंतर वाल्मिक कराडच नाही, त्याच्या सगळ्या चेल्या चपाट्यांना एक एक करून कोठडीत टाकलं गेलं. तेव्हा कळलं पाहिजे होतं की हे सगळं माझ्या जवळच्या माणसांनी केलंय, राजीनामा दिला असतात. उज्ज्वल निकमांची नियुक्ती, दुसऱ्या दिवशी चार्जशीट दाखल, 2 दिवसांनी तुमचा राजीनामा. अरे काही येडं समजतं काय महाराष्ट्राच्या जनतेला? काय दुधकुळी समजतं का? म्हणजे तुम्हाला काय जे करायचं ते तुमच्या मनमानी कारभाराने कराल. तुम्हाला वाटेल ते तुम्ही कराल. महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस म्हणजे तुमच्या टाचेखालचा आहे का? का तुमचा घरगडी आहे? हा तर तुमच्याचकडे घरगडी होता. त्या घरगडीचाच काय झाला बघा. 7 गाड्या त्याच्याकडे, 7 गाड्या कुठून आल्या? 3 फोन, 2 खिशात, 1 कानाला. कोणाशी गप्पा मारतो एवढा? आयफोन 16 प्रो, आयफोन 13 प्रो. आम्हाला तर सर्वसामान्य नावं पण नाही माहिती. बरं किमती तर सोडाच. अहो आम्हाला मोबाईल घ्यायचा म्हटलं तर EMI बघायला लागतो. यांच्या गाड्यांमध्ये पेट्रोल येतो कुठून एवढं? आणि अवतार तर असा आणायचा, इथं अगदी फासलेलं महादेवाचा भक्त म्हणून, कपाळावर गंध, गळ्यात कमजा, हातात गंडा, आणि सगळ्यांना गंडवत फिरायचं. कोण जवळ आलं की गमजानं गळा आवळायचा. अरे असं नुसतं भस्म लावून गमजा अंगात टाकून आणि हातात दोरेगंडे बांधून तुम्ही सर्वसामान्यांना कितीपर्यंत फसवाल आणि किती दिवस फसवाल? भले आमची पिढी जाईल, पण पुढची पिढी येणारी तरी लक्षात ठेवेल की आमच्या आधीच्या पिढीनं या गुंडपुंडांविषयी आवाज उठवला होता आणि या गुंडापुंडांना पोसणाऱ्या राजकीय नेत्यांना त्यांची जागा दाखवून दिली होती. काढा ना, माझं तर स्पष्ट मत आहे. तुमच्या खोक्यात किती करार दडलेत ना ते सगळे बाहेर काढा. कळू देत आम्हाला तरी. तुमच्या निवडणुकीच्या रॅल्या काय, तुमच्या सभांचं नियोजन काय, काय तो तामझाम असतो. हे मोठमोठे लाऊडस्पीकर, हे गाड्यांचा ताफा, माईक, खुर्च्या, हे सभा भली मोठी, गोळा करून आणलेली माणसं वडापाव देऊन, आणि मग काहीतरी योजना फेकायच्या तोंडावर आणि त्या माध्यमातून येडं करून टाकायचं सगळ्यांना. आम्ही पण भोळी बाबडी जनता, आम्हालाही अक्कल नाही. ज्यांनी मागच्या वेळी उद्योग केला निवडून देऊन, तरी त्यालाच निवडून देतोय आम्ही परत. अहो आम्हालाच नाही कळत. आम्हीच खरं म्हणजे ना, तुम्ही आज ज्या पदावर आहात ना त्या आमच्यामुळे, आमच्या गुणांमुळे. आम्हीच चुकलोय. आमची गुण नीट असती ना तर आज तुम्ही सुतासारखे सरळ असता. पण आमची जेव्हा अक्कल घाण जाते, ज्यावेळी निवडणुका येतात ना, तेव्हा आमची अक्कल आम्ही खुंटीला टांगून ठेवतो. भुलतो आम्ही तुमच्या भूल थापांना. जनता भुलते. आम्हाला वाटतं नाही नाही सुधरल, आता चांगलं करेल, चांगलं काम होईल याच्याकडनं. काय होत नाही. आणि मग 5 वर्ष बोंबलत फिरतो आम्ही. अर चूक केली रे, चूक केली, उगाच र याला निवडून दिला. अरे आता बोलून काय उपयोग, तो तुला दारात पण उभा करणार. आता लाख मोलाचं मत घेतलेलं असतं आणि भिकारी करतात 5 वर्ष आपल्याला. आणि निवडणुका जवळ आल्या की आपल्याला भाव चढतो. म्हणजे काय, 2 पद्धतीनं. एक तर मत आलेलं असतं लाख मोलाचं आपल्याकडं आणि आपल्याला भाव पण चढतो. आता दाखवतोच, आता मी मत देणार आहे म्हणून.
ते त्यावेळी भाऊ खात नाहीत, ते त्यावेळी हातपाय जोडतात आणि आपल्याला दाखवतात, बघा मी किती तुमच्यासाठी धडपड करतोय म्हणून. आणि मग ही सगळी एकत्र येतात आणि जी काही लुटतात आपल्याला 5 वर्ष फक्त लुटतच राहतात, याच्या पुढे काहीच करत नाही. मग आपल्यावर सगळे ज्यांचं राज्य चालताना ते ह्या गुंडापुंडांचं. अहो बीड वाटून घेतला यांनी. हा भाग माझा, शिरूर आष्टी माझं, आणखी काय 2-3 तालुके, तो भाग तुझा. तू माझ्याकडे यायचं नाही, मी तुझ्याकडे येणार नाही. नो एंट्री. एंट्री केली की मग अवघड आहे. आणि यांच्या राजकीय भांडणात हे सगळे गुंडपुंड एकमेकांवर तुटून पडून सर्वसामान्य जनतेचा. अहो 2 हत्तींची मस्ती होते खरी, पण जीव जातो तो गवताचा. तुमच्या मस्तीमुळं, तुमच्या सगळ्या बाहुबलीच्या सगळ्या त्या उद्योगामुळं, बाहुबली भल्लाल देव काय ते सूर्यदास म्हणतात, त्याच्यामुळं आमच्यासारख्या सर्वसामान्य माणसाचा जीव जातो. खंडणी कुणाला पाहिजे होती, मागितली कुणी आणि जीव घेतला कुणाचा. हे सगळे कलेक्टर बनलेत. कलेक्टर म्हणजे गोळा करणे. ज्यांनी त्यांनी नेमलेत प्रत्येक एरियात. जो तो येतो, आपला एरिया ठरवतो आणि त्या एरियामध्ये आपली दहशत पसरवायचा सुरुवात करतो. खोक्या भाई, गोल्ड मॅन 5-6 वर्षापासून राजकारणात सक्रिय आहे. कसा मारलाय बघितलं का? अहो हैवानच हा, दुसरा नराधम, क्रूर कर्मा. अहो हे प्राण्यांना पण सोडत नाहीत. हरणाच्या शिकारीचं नाद. मी हरणाला पण मारायचं आणि हरण सापडलं नाही तर माणसाला पण मारायचं. यांना काही घेणं नाही. अहो नुकताच वन्यजीव दिन साजरा झाला, अगदी 3 मार्चला. त्याच दिवशी फोटो व्हायरल झाले संतोष देशमुखांच्या क्रूर हत्येचे. हेरंब कुलकर्णी यांनी छान लेख लिहिलाय, त्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे, डोळे उघडवलेत सरकारचे. आम्हाला त्या दिवशी माणसातल्या प्राण्यांचं दर्शन घडलं. वन्यजीव दिन बाजूलाच राहिला. आम्हाला कळलं ते वन्य खूप दूर आहेत, ते अन्य आहेत आमच्यासाठी. आमच्या माणसातच वन्य प्राणी दडलेत, ज्यांनी एका माणसाला मारताना तो माणूस आहे याचा विचारच केला नाही. आणि अशा सगळ्या गुंडपुंडांना पोसणारे हे राजकीय नेते. पूर्वी म्हणायचे तसे मोठमोठे संपादक आपल्या अग्रलेखात लिहायचे, गेंड्याच्या कातडीचे राजकीय नेते. खरंच तशीच परिस्थिती आहे. सर्वसामान्य माणसाच्या जखमांवर मीठ सोडता तुम्ही, त्याच्या पलीकडे काहीच नाही, काहीच नाही. आश्वासनांचं मीठ लावून आमच्या जखमा आणखी चिघळवता तुम्ही. किती दिवस आणि किती वर्ष तुमच्याकडनं हाच प्रकार आम्हाला पाहायला मिळणार आहे कुणास ठाऊक. कसं जगायचं सर्वसामान्य माणसानं आणि कसं राहायचं या जगामध्ये. माझी विनंती आहे सगळ्या नेत्यांना, तुमच्याकडे कोण असतील जे वाल्मिक कराड होऊ पाहत असतील, खोक्याबाई होऊ पाहत असतील, त्यांना वेळीच दाबा. खोक्यातनं मुंडकं वर यायच्या आधीच खोक्यात घाला, एका ठोक्यात आत घाला त्याला. राजकीय नेत्यांनी कार्यकर्त्यांना बळ द्यावं, पण असंही बळ देऊ नये की त्या कार्यकर्त्यानं बळाचा वापर करून तुमचाही जीव घ्यावा आणि सर्वसामान्य माणसाचाही जीव घ्यावा. असं वागू नका. महाराष्ट्राची जनता हे तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे, कारण ही जनता तुमच्या जीवावर आहे. तुम्ही जसं उत्तमरित्या सरकार चालवाल तशी जनता उत्तमरित्या जगेल. पण तुम्ही जनतेलाच या गुंडांकडून ठोकून काढत असाल, मारत असाल, त्यांना जर हाल हाल करून त्रास देत असाल तर या जनतेचा टळटळ लागल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मला इतकंच म्हणायचं आहे, पूर्वी कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा असं म्हटलं जातं, पण आता महाराष्ट्र थांबणार नाही जे काही मध्येच आता एक टॅगलाईन आलेली आहे ना, त्याच्यावरच मला म्हणायचंय, बरोबर बोललात मुख्यमंत्री साहेब, महाराष्ट्र थांबणार नाही. महाराष्ट्र अत्याचारात थांबणार नाही. महाराष्ट्र गुन्हेगारीत थांबणार नाही. महाराष्ट्र भ्रष्टाचारात थांबणार नाही. महाराष्ट्र नको ते उद्योग करण्यात थांबणार नाही. आणि असाच जर महाराष्ट्र चालत राहिला
तर एक दिवस महाराष्ट्र महाराष्ट्रातच राहणार नाही अशी परिस्थिती आपल्यावर येऊ शकते. त्याकडे लक्ष द्या. पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बात.